नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. एकदा कोरोनाबाधित झालेला व्यक्ती, आता अर्थात 6 महिने झालेत, त्यामुळे काय त्रास होतो याची कल्पना आहे. कोरोना खोटेपणा आहे, कोरोना नाही म्हणणाऱ्यांसाठी तो त्रास अनुभवलेला मी एक व्यक्ती आहे आणि म्हणूनच कोरोना विषयावर बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. हे जरा काढून बोलतो म्हणजे मला जरा नीट बोलता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर लोकांनीच आता नियमांचं पालन करावं असं आवाहन केलंय. पण रस्त्यावर लोक कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत, ही देखील एक वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आता लोकांना जागरूक करणं आवश्यक आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे लोकांनी काळजी घ्यावी यासाठी वातावरण तयार करणं आवश्यक आहे. आता सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो राज्य सरकारने वेगवेगळ्या समारंभावरती बंदी घातलेली आहे. म्हणजे राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम आता घेता येणार नाही आहेत. तरी देखील गाव पातळीवर छोट्या छोट्या ठिकाणी असं लोकांचं एकत्रीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. शहरामध्ये देखील असे कार्यक्रम चोरी छुपे घेतले जात आहेत आणि ते पोलिसांना कळतच नाही आहे. अर्थात आता पोलीस देखील किती लोकांना अडचणीत आणायचं, किती लोकांना अडवायचं या भूमिकेत आलेले आहेत. हे स्वाभाविक आहे. त्यावरचे काही विषय, उपाय सुचत आहेत ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मताशी सगळे सहमत असतील असं नाही, किंबहुना जे उपाय सुचवतोय ते परफेक्ट असतील असंही नाही. पण कोरोनावरती एक मोठा खर्च सरकारचा होतो आहे. आपण सगळ्याच ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी म्हणजे संस्थात्मक विलगीकरणासाठी वेगवेगळ्या जागा सरकार ताब्यात घेत आहे. कधी कॉलेजेसची जागा ताब्यात घेत आहे, कधी कुठे एखादं सभागृह ताब्यात घेत आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या सरकारी जागा किंवा निमसरकारी जागा ताब्यात घेऊन सरकार विलगीकरणासाठी प्रयत्न करत आहे. अर्थात यात पैसे पण खूप खर्च होत आहेत. याच्यावरचा एक उत्तम उपाय असा आहे की ज्यामधून सरकारचा खर्चही वाचेल आणि कार्यक्रम घेण्यास बंदीही होईल. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालय उपलब्ध आहेत आणि या मंगल कार्यालयामध्ये विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी देखील उपलब्ध असतात. जसं गाद्या, सतरंजा, पांघरण या सगळ्या गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट उपलब्ध आहे ती मंगल कार्यालयामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या साहित्याची. ही मंगल कार्यालयच संस्थात्मक विलगीकरणासाठी म्हणजे क्वारंटाईन करण्यासाठी जर ताब्यात घेतली गेली आणि त्यावर तसा बोर्ड लावला तर साहजिकच त्या मंगल कार्यालयामध्ये होणारे कार्यक्रम आपोआप रद्द करावे लागतील. पॅन्डेमिक्सच्या स्थितीमध्ये, आपत्काल स्थितीमध्ये अशी उपलब्ध असलेली ठिकाणं ताब्यात घेण्याचा आणि ती सरकारी प्रयोजनासाठी वापरण्याचा अधिकार सरकारला नक्कीच आहे. यात थोडंफार भाडं देऊन सुद्धा या कार्यालयांना ताब्यात घेतलं गेलं आणि त्यांचा वापर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी केला गेला तर तो अधिक उपयोगाचा होईल. बहुतांश मंगल कार्यालयामध्ये खोल्या देखील आहेत आणि मोठमोठे हॉल उपलब्ध आहेत. अशा मंगल कार्यालयांना क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेऊन त्याचं रीतसर भाडं देऊन तिथल्या साधनांना वापरून जर क्वारंटाईन केलं गेलं तर सरकारचा मोठा खर्च वाचेल. आता खर्च कसा वाचेल तर प्रत्येक ठिकाणी गाद्या भाड्याने आणणे, पांघरण भाड्याने आणणे किंवा विकत घेणे हे उद्योग सरकारला करावे लागतात, मनपाला करावे लागतात, नगरपालिकेला करावे लागतात. त्याच्याऐवजी तिथे असलेली साधनसामुग्री वापरल्या गेली आणि ती वेळच्या वेळेला सॅनिटाईज केली गेली तर हा सगळ्यात मोठा फायदा सरकारला होऊ शकतो, मनपाला होऊ शकतो, साधनसामुग्री उपलब्ध होऊ शकते. एक दुसरा मुद्दा असा आहे की आजवर प्रत्येक उपचाराचा खर्च फुकटच होतो याची जाणीव लोकांना झालेली आहे. म्हणजे सरकार उपचार फुकट करतं, खायला फुकट देतं, राहायला फुकट देतं. सगळ्याच फुकट गोष्टीमुळं लोकांना देखील कोरोनाची बाधा झाली म्हणजे असिम्प्टमॅटिक असतील, त्याच्यात कुठले हे दिसत नसतील कोरोनाची लक्षणं तर लोक घाबरायला तयार नाही आहेत. मस्तपैकी 8-10 दिवस जायचं, क्वारंटाईन सेंटरवरती राहायचं, मजा करायची, कधी गोडधोड मिळतं ते खायचं, दूध मिळतं ते प्यायचं. अशा अनेक गप्पा आणि अनेक व्हिडिओ देखील आपण सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले बघितलेले आहेत. ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे पण लक्षणं नाही आहेत अशी माणसं क्वारंटाईन सेंटरवरती अक्षरशः मजा करताना दिसली आहेत. थोडासा शब्द मी
कठीण वापरतोय, लोकांना न रुजणारा वापरतोय, पण मजा करताना दिसलेली आहे. कारण तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपण बघितलेलं आहे की आम्हाला काहीच झालं नाही, मजा करतोय, खूप खायला मिळालं, खूप छान व्यवस्था होती. त्यामुळं कोरोना झाल्यावर कोणताही फटका, आर्थिक फटका 10 दिवसाच्या विलगीकरणाशिवाय बसत नाही याची जाणीवच लोकांना बेफिकीर करत जाते. लोकांना ती बंधनं वापरण्यापेक्षा झाला 10 दिवस मस्तपैकी राहून येऊ अशी भावना लोकांच्या मनामध्ये येते. अर्थात भीती कुणाला आहे तर गंभीर झालेल्या माणसांना, ज्यांना ICUमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे, ज्यांना ऑक्सिजन द्यावं लागलेलं आहे, त्यांना भीती वाटण्याचं प्रमाण आहे. आणि हे प्रमाण 8-10% वर नाही आहे, कमी असेल त्यापेक्षा गंभीर होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण. पण नॉर्मली विलगीकरणात राहणारी जी मंडळी आहे, संस्थात्मक विलगीकरणात राहणारी मंडळी, त्यांना या सगळ्या सुविधा फ्री ऑफ कास्ट मिळालेल्या आहेत, उपचार झाला पाहिजे म्हणून. तर या सगळ्यांना सरकारी नियमानुसार ज्यांना फुकट उपचार व्हायला हवेत त्यांना फुकट करणे, आणि ज्यांना तिथे भोजन दिलं पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे, अशा लोकांच्याकडून एक नाममात्र शुल्क म्हणून, म्हणजे जसं आपण झुणका भाकर केंद्र चालवत होतो, जसं आपण आता शिवभोजन थाळी चालवतो, जशी कमीत कमी पैशातल्या जेवणाच्या वेगवेगळ्या योजना सरकार आणतं, तशा योजनांच्या मध्ये बसून काहीतरी रक्कम 10 दिवसाच्या 20 जेवणासाठी, नाश्त्यासाठी आणि चहा पाण्यासाठी आकारली पाहिजे. अर्थात ती कमीत कमी असेल तरीही हरकत नाही, पण दिवसाला 50 रुपये म्हणजे 10 दिवसाचे 500 रुपये अशी किमान जेवणाची रक्कम तरी या लोकांच्याकडून, ज्यांना शक्य आहे अशा लोकांच्याकडून वसूल करायला पाहिजे. अर्थात दारिद्र्यरेषेखालची मंडळी किंवा अगदीच गरीब असलेली मंडळी याला अपवाद करता येऊ शकतात, पण ज्यांना शक्य आहे अशा लोकांच्याकडून जेवणाचा खर्च आणि 10 दिवसाच्या विलगीकरणाचा खर्च घ्यायला हवा. म्हणजे अगदी गादीचं भाडं 100 रुपये 10 दिवसाचं ते घेता येऊ शकेल, राहण्याचा खर्च 100 रुपये प्रत्येकी, 200 रुपये प्रत्येकी 10 दिवसाचा तोही घेता येऊ शकेल. म्हणजे कमीत कमी उपचारासाठी एखाद्या माणसाकडून 1000 रुपये जरी सरकार घेऊ शकलं, औषधोपचाराची नाही घेतली तरीही हा मोठा खर्च सरकारचा वाचू शकतो. अर्थात आता पुन्हा एकदा मोठी लाट आली तर सरकार एवढ्यावर करोडो रुपये खर्च करेल, तर कोणत्याही सरकारचं, ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार, यांचं आर्थिक कंबरडं मोडणारं हे नक्की आहे. आणि मुख्य म्हणजे लोकांना फुकटच्या उपचारामुळं आजाराबाबत जे गांभीर्य असायला हवं ते उरलेलं नाही आहे. त्याचमुळं काही ना काही शुल्क आकारणं आवश्यक झालेलं आहे. अशा स्थितीत सरकारने कमीत कमी दरात हे सगळं उपलब्ध करून दिलं तर मोठ्या प्रमाणावर सरकारवरचा आर्थिक ताण कमी होईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मंगल कार्यालय अधिग्रहित केली गेली, हे हॉल अधिग्रहित केले गेले तर यात होणाऱ्या कार्यक्रमांवरती आपोआप निर्बंध येईल. म्हणजे नुसतंच कार्यक्रम घेऊ नका अशी नोटीस पाठवण्यापेक्षा सरळ सरळ जसं पाणी पुरवठ्याच्या काळामध्ये सरकार विहिरी अधिग्रहित करतं, काही जागा अधिग्रहित करतं, आवश्यक असल्यावर इमर्जन्सी क्लॉज लावून जमिनीचं सुद्धा अधिग्रहण सरकार करतं, अशा स्थितीमध्ये सरकारने आता इमर्जन्सी क्लॉज लावून या अवाढव्य मंगल कार्यालयांचं तदंगभूत साहित्यासह अधिग्रहण करणं आवश्यक आहे. आणि या अधिग्रहणाचे पैसे जितके क्वारंटाईन सेंटरवर लोक राहतील त्यांना 100 ते 200 रुपये आकारून, म्हणजे दिवसाकाठी 100 रुपये किंवा 10 दिवसाचे 500 रुपये असं ठरवून काही रक्कम आकारून ते भाडं त्या मंगल कार्यालयाच्या भाडं म्हणून देता येऊ शकेल. म्हणजे मंगल कार्यालयाचा वापर झाला, त्याचं भाडं देखील त्या कार्यालयाच्या माणसाला मिळून जाईल, त्याचं मेंटेनन्स त्याला करता येऊ शकेल, सरकारवरती ताण येणार नाही. या सगळ्या साहित्यांना म्हणजे गाद्या गिरद्या, पांघरण, चादरी, स्वयंपाकाचं साहित्य हे आणण्याची गरज पडणार नाही. प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये एक आचारी अवेलेबल असतो जो तिथे स्वयंपाकसुद्धा करू शकेल. अशी व्यवस्था सरकारनं लावून दिली तर कोरोना वॉरियर्सची संख्या देखील वाढेल. म्हणजे त्याच मंगल कार्यालयात कोरोना वॉरियर सत्कार करण्यासाठी पुन्हा 100-500 लोक बोलवायचे आणि कोरोना वॉरियर्सच्या सत्काराच्या निमित्तानं कोरोनाचा प्रसार करायचा, ही जी पद्धत रूढ झाली आहे, त्याच मंगल कार्यालयाचा मालक कोरोना वॉरियर्स ठरू शकतो, तिथली माणसं कोरोना वॉरियर्स ठरू शकतात. अशा स्वरूपाचं सेवेचं आणि जागेचं अधिग्रहण सरकार करू शकेल का? आणि त्यासोबतच जे भोजनाची व्यवस्था करण्यात येते त्याला काही शुल्क लावता येऊ शकेल का? म्हणजे कोरोना झाल्यानंतर 1000-2000चा आणखी एक फटका आहे याची जाणीव लोकांना झाल्यावर मास्क वापरण्यासंबंधीची आणि काळजी घेण्यासंबंधीची, हात धुण्याची, स्वच्छतेबाबतची काळजी त्या 1000-2000च्या भयानं लोक आपोआप घेऊ शकतील. अर्थात हा एक सल्ला आहे, तो प्रत्येकाला पटेलच असं नाही, पण जागृती करण्यासाठी
आता विनंती करून भागणार नाही आहे, तर काही विषयांची सक्ती करावी लागणार आहे आणि कोरोना झाल्यानंतर 10, 15 किंवा 20 दिवसाच्या सक्तीच्या विश्रांतीपलीकडे अजून आर्थिक फटका बसतो याची जाणीव लोकांना होणं आवश्यक आहे. हीच जाणीव कदाचित कोरोनासोबत लढण्यासाठीची अधिक जागृती करू शकेल असं आम्हाला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.